लक्ष्मी श्रीनिवास या मराठी मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की भावना आणि सिद्धूचं लग्न झालेलं आहे. भावना ही आपल्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेली असते. श्रीनिवास यांना फंडाचे 25 लाख रुपये हे मिळालेले आहेत आणि त्यानंतर आता वडील आणि भावना हे दोघेसुद्धा श्रीनिवासच्या बेडरूममध्ये बोलत बसलेले आहेत. श्रीनिवास यांना भावनाची काळजी लागून राहिलेली आहे आणि त्यामुळे भावनासाठी काही 4 शब्द महत्त्वाचे तिला सल्ला द्यायचा असतो. श्रीनिवास भावनाला बोलत असतात की हे बघ भावना, मला तुला काही सांगायचं आहे. तुझ्या घरचे तर खूप मोठे आहेत, पण पैशाविषयीची त्यांची जी काही भावना आहे ती मला थोडी जाणवलेली आहे. जसं की त्यांनी आपल्याकडून हुंडा मागून घेतला, त्यामुळे पैशाविषयीचा त्यांचा काही जो रोख आहे तो मला समजत आहे. त्यामुळे तू तुझी जी नोकरी आहे ती कंटिन्यू पुढे करायला हवी असं मला वाटतं. काय आहे ना, स्वतःच्या पायावरती उभं असणं ही चांगली गोष्ट आहे आणि तुला पैशासाठी कोणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये किंवा तुला तुझ्या जबाबदारी तुझा जो काही खर्च आहे तो तुझ्याकडे करण्यासाठी तुला कोणाकडे पैसेसुद्धा मागायची वेळ येऊ नये. यासाठी एवढी चांगली नोकरी तू सोडू नये असं मला वाटतं. कारण की त्या घरामध्ये राहणं हे तुझ्यासाठी खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या निमित्तानं का होईना तू घराच्या बाहेर जाशील, 4 लोकांशी ओळख होईल, अजून 4 गोष्टी चांगल्या नवीन शिकायला मिळत असतील. तर हे तुझ्या फायद्याचंच ठरणार आहे. आणि सिद्धू हा चांगला मुलगा आहे. तो कायमस्वरूपी तुझ्या मागे उभा राहणार आहे. तुझं सगळं जे आहे तुझं पुरवणार आहे हे मला माहीत आहे आणि त्याच्याबद्दल काही माझं दुमत नाही. पण भावना, तू तुझ्याबद्दल नोकरी न सोडण्याचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. कारण की जी काही तुझी नोकरी आहे ती अत्यंत चांगली नोकरी आहे आणि त्यामुळे तुझ्याकडे सुद्धा 4 पैसे येणं जाणं राहील. आणि भावनालासुद्धा वडिलांचं हे म्हणणं पटत असतं. श्रीनिवासला ती सांगत असते की हो बाबा, मी सुद्धा खूप दिवस झालं हा विचार करत आहे की मला आता सुद्धा नोकरी परत जॉईन करायची आहे. पण मला असं वाटलं की तुम्ही म्हणाल की मी आता लग्नानंतर सुद्धा हट्ट पकडते, म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला बोलले नव्हते. आणि बाबा, पण त्या घरात घाडे पाटलांच्या कुटुंबियांना हे सगळं आता समजून सांगणं खूप अवघड आहे. त्यांना हे सगळं पटणार नाही आणि आता ही माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की घरातल्या सगळ्यांना सांगणं की मी नोकरीला जात आहे म्हणून. त्यानंतर जे आहे श्रीनिवास म्हणतात की हे बघ मुली, तू काही काळजी करू नको. सिद्धू चांगला मुलगा आहे आणि तो तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझी साथ देईल आणि मला नाही वाटत की तू कोणते चुकीचे निर्णय घेशील म्हणून. कारण की हा नोकरी करणं, स्वतःच्या पायावरती उभं राहणं हा चांगलाच विचार आहे. त्यात कोणतंही वाईट असं काही नाही. कारण की तू स्वतः स्वावलंबी व्हावंस, स्वतंत्रपणे स्वतःचं तू सगळं करावं असं मला वाटत असतं आणि तू तुझ्या पायावरती कायम उभा असावं. आणि त्यानंतर सासरवरून आता जी भावना आहे ती आता माहेरी आज बोलतात की सिद्धू तुझ्या पाठी कायम उभा राहील, त्यामुळे तू कसलीच काळजी करू नकोस आणि आमचीसुद्धा कोणतीही काळजी तू मनात आणू नकोस. तू तुझा घर संसार सगळं अगदी सुखात तिथं बघ. आणि त्यानंतर आता सासरी जाणार म्हणून भावनालासुद्धा खूप रडायला येत असतं आणि श्रीनिवासचे सुद्धा डोळे भरलेले असतात की आता भावना आपला निरोप घेऊन सासरी जाणार आहे म्हणून. तिकडे आपण पाहतो की गाडे पाटलांच्या घरात प्रेस कॉन्फरन्स भरलेली असते. अचानक प्रेस कॉन्फरन्स भरल्यामुळे सगळेजण खूप उत्साही असतात आणि आनंदी असतात की नक्की काय. इकडे आपण पाहतो की गाडे पाटलांच्या घरात प्रेस कॉन्फरन्स भरलेली असते. अचानक असं का मीडियाला बोलवलं आहे असं सगळ्यांना त्याचं कोडं पडलेलं असतं आणि मीडियासुद्धा आता उलटसुलट प्रश्न हे गाडे पाटलांना विचारायला सुरुवात करते. आता सिद्धराजच्या जाग्यावर त्याचं नाव काढून अधिराजचं नाव का टाकायचं आहे, असं अचानक का ठरलं आहे, हे सगळं जे मीडियाला आता प्रश्न पडलेले असतात आणि ते गाडे पाटलांना विचारत असतात. पण गाडे पाटील हे जास्त काही बोलत नाहीत, कारण त्यांनासुद्धा जास्त काही बोलायला तिथं काहीच त्यांना आठवत नाही. त्यानंतर मीडियातील एक जण विचारतो, आता ऐन इलेक्शनच्या मध्येच तुम्ही सिद्धार्थचं नाव काढून अधिराजचं नाव टाकत आहात, त्यामुळे खूप मोठा जो आहे तुम्हाला फटका हा बसू शकतो, याची कल्पना आहे का तुम्हाला? कारण की सिद्धार्थचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे. सिद्धार्थ आता फेमस झालेला आहे आणि त्याने चांगल्या पद्धतीची कामं ही केलेली आहेत. तसं बघायला गेलं तर अधिराजचं नाव कुठेसुद्धा आता येताना आपण पाहत नाही आणि अधिराजला कधीही आपण बोलतानासुद्धा पाहिलेलं नाही. मग असं ऐन इलेक्शनच्या टायमिंगला तुम्ही जर असा निर्णय घेत असाल तर कुठे ना कुठे त्यावरती तुमच्या इलेक्शनमध्ये त्याचा परिणाम हा तुम्हाला बघायला मिळू शकतो. याच्यावरती तुम्हाला काय विचार केला आहे का? तेव्हा मात्र आता
गाडे पाटलांच्याकडं त्याच्यावरती काहीच उत्तर नसतं. पण आजी मात्र बिनधास्तपणे उत्तर देतात की असं आम्ही करत आहे कारण की आम्हाला वेगळं असं काहीतरी आता अजून करायचं आहे. सिद्धार्थचं नाव आहेच, पण त्याचबरोबर अधिराजचं सुद्धा नाव व्हावं किंवा त्यालासुद्धा लोकं ओळखावीत. पडद्याच्या मागे त्यानं सुद्धा खूप चांगली कामं केलेली आहेत, पण पडद्याच्या समोर त्याने कामं केलेली नाही आहेत, बस एवढाच विषय आहे. पण तो आत्तापर्यंत पडद्याच्या मागे राहून सगळं काही हँडल तोच करत होता आणि आत्ताच्या जी काही सिद्धार्थने कामं केली आहे त्याच्यात पण अधिराजचाच हात आहे. त्याने सुद्धा सगळं मॅनेज करायला सिद्धार्थला मदत केलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटते की सगळ्यांना योग्य तो मान किंवा योग्य तो सगळ्यांना मिळावं, योग्य तो सगळ्यांना अधिकार मिळाला पाहिजे. ज्याच्या त्याच्या कामाचा जो काही मोबदला आहे त्याला प्रत्येकाला मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की अधिराजला सुद्धा त्याचं कामाचा जो काही अधिकार आहे तो त्याला मिळाला पाहिजे आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेत असतो. आणि त्यानंतर सगळे लोक मात्र अधिराजला नावं ठेवत असतात आणि तिथेच मात्र मध्ये सिंचना जी आहे ती सगळ्या मीडियासमोर एकदम धाडसपणे उभं राहते आणि म्हणते, गाडे पाटलांनी जो निर्णय घेतला आहे ना तो योग्य आहे. एका व्यक्तीला सगळे अधिकार देणं हे कोणत्याही नियमात बसत नाही. प्रत्येकाला त्याचे अधिकार हे मिळालेच पाहिजे. आजपर्यंत सिद्धार्थनी सगळं काही जे आहे ते त्याच्याच नावावरती झालेलं आहे, पण जे आहे अधिराजला त्याला काहीच मान सन्मान मिळालेला नाही. त्यालासुद्धा चान्स भेटला पाहिजे की यामध्ये त्याचं व्यक्तिमत्व त्याने तयार करायला. कारण आज त्याने जे काही आहे पडद्याच्या मागून कामं केलेली आहेत त्यामुळे त्याचं नाव समोर येऊ शकलं नाही. पण आता त्यालासुद्धा संधी दिली गेली पाहिजे. आणि त्यानंतर मात्र गाडे पाटील जे आहे ते अधिराजचा हात धरतात आणि त्याचा हात वरती करतात आणि आजपासून हा आपला नवीन कार्यकर्ता आहे आणि त्याला सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा, त्याला आनंदी करा, असं ते बोलत असतात. आणि त्यानंतर आनंद आणि तिलांबरीला मात्र खूप खुशी झालेली असतो, आनंद झालेला असतो.